केवळ 2 कोटी रुपये देऊन तुम्हाला कोणी पुनर्जन्म देत असेल तर ही बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल। मात्र जर्मनीमध्ये आता प्रत्यक्षात हे घडतंय। मृतदेह गोठवलेल्या अवस्थेत ठेवून भविष्यात विज्ञानाच्या प्रगतीने या शरीरामध्ये पुन्हा जीव निर्माण होऊ शकतो असा दावा करण्यात येतोय आणि मृतदेहावर सध्या प्रक्रिया सुरू आहे। जर्मनीच्या बर्लिनमध्ये टुमारो बायो नावाची ही कंपनी आहे। मृतदेहांना गोठवून ठेवण्याची म्हणजेच क्रायो प्रिझर्वेशन ही सेवा देते आणि भविष्यामध्ये जेव्हा विज्ञान खूप प्रगत होईल आणि मृत्यूवर सुद्धा मात करेल तेव्हा हे गोठवलेले मृतदेह पुन्हा जिवंत करता येतील असा खळबळजनक दावा ही कंपनी करते। तर या संदर्भात आपण ही माहिती पाहूया ग्राफिक्सद्वारे। ते जर्मन कंपनीकडून टुमारो बायो तंत्रज्ञान विकसित होत आहे। कंपनी क्रायो प्रिझर्वेशन सर्व्हिस देणार आहे। तर स्वित्झर्लंडमधल्या मुख्य केंद्रामध्ये मृत्यूनंतर शरीर गोठवले जात आहेत। मृतदेहाला नायट्रोजनने भरलेल्या स्टील कंटेनरमध्ये ठेवण्यात येतं। मृतदेह 10 दिवसांसाठी उणे 198 अंश सेल्सिअस तापमानामध्ये ठेवलं जातं। मृतदेहाचं विघटन होण्याची प्रक्रिया ही कायमची थांबते। संपूर्ण शरीर गोठवण्यासाठी 1,80,00,000 रुपयांचा खर्च आहे, तर फक्त मेंदू गोठवण्यासाठी 67,20,000 रुपयांचा खर्च आहे। अशा प्रकारे 2 कोटी देऊन पुनर्जन्म होऊ शकतो। केवळ 2 कोटी रुपये देऊन जर पुनर्जन्म होत असेल तर अशा प्रकारच्या खरी तर बातमी ऐकून धक्का बसतो। मात्र जर्मनीमध्ये प्रत्यक्षात हे घडतं आहे आणि या संदर्भामध्ये आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। मनश्री, खरं तर शास्त्रीय जगतामध्ये काहीही होऊ शकतं आणि तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे हे सगळं या घडामोडीवरून पुढे येते आहे। खरं तर मृत्यूची अनामिक भीती ही प्रत्येकाला वाटत असते आणि तितकंच कुतूहल असतं ते पुनर्जन्माचं, आणि हे कुठेतरी तंत्रज्ञानाद्वारे घडत चाललेलं आहे, हे पुढे येते आणि जर्मनीमध्ये एक स्टार्टअप कंपनी अशा प्रकारची ही सेवा देत आहे। काय नेमके यावर आणखी तपशील आहेत? खरं तर प्रयोग करत राहणं आणि जोपर्यंत तो प्रयोग यशस्वी होत नाही तोपर्यंत त्याचा पिच्छा पुरवत राहणं हे मानवी स्वभावाचं लक्षण आहे आणि तेच आपल्याला या कंपनीच्या माध्यमातून बघायला मिळतं आहे। टुमारो बायो नावाची ही कंपनी आहे, जर्मन कंपनी आहे आणि ती हा प्रयोग करते असं म्हणायला हरकत नाही। हा प्रयोग नेमका काय आहे तर सध्याच्या घडीला हा प्रयोग प्राथमिक स्तरावर आहे, ज्या ठिकाणी आपण म्हणतोय की मृतदेह गोठवले जात आहेत। कुठल्या पद्धतीने गोठवले जात आहेत तर क्रायो प्रिझर्वेशन केलेलं जात आहे। म्हणजे नेमकं काय की एखादा व्यक्ती मृत पावल्यानंतर त्याची डेड बॉडी ही तातडीने स्वित्झर्लंडच्या त्यांच्या मेन हेड ऑफिसला नेली जाते, ज्या ठिकाणी या कंपनीचं मेन हेड ऑफिस आहे। त्या ठिकाणी आणल्यानंतर एका मोठ्या स्टीलच्या कंटेनरमध्ये लिक्विड नायट्रोजनच्या सहाय्याने ही बॉडी गोठवली जाते। ही डेड बॉडी, हा मृतदेह गोठवला जातो। किती अंशापर्यंत, किती तापमान त्याला आवश्यक आहे तर -198 म्हणजे उणे 198 डिग्री सेल्सिअस या तापमानाला आपलं मृतदेह हे गोठवला जाऊ शकतो आणि तो प्रयोग सध्या आता मृतदेहांवरती सुरू आहे। 650 जणांनी जसं आपण सांगितलं की याकरता नोंदणी केलेली आहे की म्हणजे 650 जणांची अशी इच्छा आहे की आपली डेड बॉडी, आपला मृतदेह हा गोठवला जावा आणि तो गोठवला गेल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जन्मासाठी त्याच्यामध्ये प्राण देखील फुंकले जावेत। तर आतापर्यंत 6 माणसांचे मृतदेह हे गोठवण्यात आलेले आहेत, तर 5 पाळीव प्राण्यांचे मृतदेह हे सुद्धा गोठवण्यात आलेले आहेत। अर्थात जसं मी सांगितलं की सध्याचा जो प्रयोग आहे तो अतिशय प्राथमिक स्तरावरचा आहे। मृतदेह गोठवण्याचीच प्रक्रिया सध्याच्या घडीला सुरू आहे। ज्या पद्धतीने उणे 198 या तापमानाला जर एखादा मृतदेह गोठवला जात असेल तर त्याच्यामधली जी पुढची प्रक्रिया आहे मृतदेहाची, ती पुढची प्रक्रिया थांबवली जाते आणि त्यानंतर हा मृतदेह जर पूर्णपणे गोठवला गेला आणि काही दिवस, काही महिने, काही वर्ष जर तो तसाच सुरक्षित ठेवला गेला तर कदाचित या प्रयोगाची पुढची पायरी, पुढचा टप्पा गाठला जाऊ शकतो। अर्थातच हा पुढचा टप्पा नेमका कसा गाठला जाणार आहे या बाबतीत अजूनही स्पष्टता नाहीये। मात्र एक निश्चितपणाने म्हणावं लागेल की आजपर्यंत विज्ञानाचे वेगवेगळे चमत्कार, वेगवेगळे आविष्कार आपण बघितलेले आहेत। मानवी मेंदूतून बाहेर पडलेलं कृत्रिम विज्ञानाचे आविष्कार सुद्धा आपण बघितलेले आहेत। मात्र या मानवी मेंदूतून बाहेर पडणाऱ्या कृत्रिम विज्ञानाच्या आधारे जे नैसर्गिकरित्या
पुन्हा एकदा मेलेल्या माणसाच्या शरीरात प्राण फुंकले जातील का हा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे। निसर्गाचा चमत्कार हा दैवी चमत्कार मानला जातो, मात्र माणसानं प्रयोगा आधारे घडवलेला, विज्ञाना आधारे घडवलेला चमत्कार हा सुद्धा थोडका नाहीये। तर कदाचित मेलेला माणूस इथून पुढे आपल्याला जिवंत बघता येऊ शकतो। अगदी मनस्वी, खरं तर एखाद्या सायन्स फिक्शन फिल्म मध्ये जसं बघावं तशा पद्धतीनं हे सगळं तंत्रज्ञान विकसित होत आहे असंच म्हणावं लागेल। धन्यवाद मनस्वी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।